शासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतिवन बुद्ध विहार विचार येथे 11वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी 2 दिवसीय बुद्ध धम्म मेळावा, बुद्धमूर्ती संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम सुद्धा संपन्न झाले। त्यानंतर मुलांचे भीमगीतावर नृत्य सादर करण्यात आले व विविध क्षेत्रात ज्या मान्यवरांनी सामाजिक क्षेत्रात, सामाजिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात त्यांचे योगदान आहे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। शांतिवन बुद्ध विहार येथील वर्धापन दिनानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025 या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रात अग्रेसर असलेले समाजभूषण डीजी रंगारी यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेतर्फे महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी मोमेटो, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले दैनिक माझा दैनिकांचे संपादक दशरथ सुरकर, मकरंद पाटील, अमृत बनसोड, चंद्रशेखर टेंभुर्णे, पंकज वानखेडे, संजीव बांबोरे, शिक्षण महर्षी रोशन जांभूळकर अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात निर्माण केलेला आहे आणि त्यांच्या कार्याला आमचा एक सहभाग आहे आणि या कार्यक्रमाला सर्वांनी आपण सहकार्य करावं, दानाच्या रूपात सहकार्य करावं, जेणेकरून तुमच्या 2 पैशाची किंमत या विहाराचं साम्राज्य वाढवू शकते। आमदार खासदाराचे पैसे आमचं साम्राज्य वाढवू शकत नाही, कारण ते त्यांचा स्वार्थ असतो, म्हणून ते आमच्या कार्यक्रमात येत असतात। पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे। सकाळपासून जेवण चालू आहे, चहा नाश्ता सगळी सोय केलेली आहे, है की नाही? बसल्या बसल्या कंटाळा आला असेल आणि एक व्यायाम आहे। मी शक्यतो तर माझं बोलणं झाल्यानंतर टाळ्यांची अपेक्षा करत नाही। आधीच हा जो कार्यक्रम सुरू आहे आणि याचे जे कर्ता कर्विता आहेत नाव सांगण्याची गरज नाही। सकाळपासून मी जे काही बोलले ते भाषणामध्ये बोलणार नाही, शक्यतो मी कवी असल्यामुळे, साहित्यिक असल्यामुळे गाण्याच्या स्वरूपातच सांगेल तुम्हाला। आमदार नाही आले, खासदार नाही आले तर माझं एक गीत आहे। माझ्या जातीला होते रे मागे टाकत, माझ्या जातीला होते रे मागे टाकत, होता जय भीम म्हणत मी लाजत लाजत, माझ्या भीमाचा कायदा, माझ्या भीमाचा कायदाला वाजत गाजत, आता घंटा आता घंटा आता घंटा फरक नाही पडत, त्यांच्यासारखे 56 जातील उडत, आता घंटा फरक नाही पडत, त्यांच्यासारखे 56 जातील उडत। आणि माझं अभिवादन। या बौद्ध शांती विहाराचं उद्घाटन सोहळा झाल्यापासूनच या ठिकाणी जी प्रेरणादायी कार्य चालतात, जे विचार इथून प्रगट होतात, त्या सर्व विचारांना आणि ज्यांच्या माध्यमातून हे सर्व घडलं त्या सर्वांना मी अभिवादन करतो, धन्यवाद देतो आणि इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं मी कौतुक करतो।